नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, नवीन एक अपडेट घेऊन आलो आहे। पहा, अपडेट आहे ही धुळे जिल्ह्यातील येणाऱ्या एचएमच्या अंतर्गत जागाविषयी। तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो। व्हिडिओच्या शेवटी फॉर्म कुठं भरायचा आहे आणि कसं भरायचं वगैरे पूर्ण माहिती सांगितलेली आहे। तर व्हिडिओमध्ये ज्या काही नर्सिंग रिलेटेड असतील किंवा मग मेडिकल रिलेटेड असतील, जे कोणत्या वॅकन्सी आहेत त्या पूर्ण याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत तर मित्रांनो। तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो। तर चला पाहूया व्हिडिओमध्ये। तर पहा, जे काही जागा आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात सन 2024-25 जिल्हा एकात्मिक आरोग्य बाल कल्याण कुटुंब कल्याण सोसायटी धुळे खालील कंत्राटी रिक्त पदे सहवर्ग निहाय भरायची आहेत। तर मग ही जागा आहेत हे भरण्यासाठी यांनी जाहिरात काढलेली पहा। तर पहा याच्यामध्ये काय काय दिलेले आहेत, कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत। सर्वात अगोदर आहे डेंटल सर्जनचे आहेत। टोटल ह्याच्या 3 वॅकन्सी आहेत। BDS होणं त्याचं गरजेचं आहे डेंटल सर्जनसाठी आणि 30,000 त्याची सॅलरी असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोग्राम मॅनेजमेंट पब्लिक हेल्थ मॅनेजमेंट, त्याच्यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट असणं चालतं, कोणतं पण मेडिकल ग्रॅज्युएट असलेलं 35,000 त्याची सॅलरी असणार आहे आणि 2 त्याचे वॅकन्सी आहेत। त्यानंतर नेक्स्ट आहे मेडिकल ऑफिसर RBSKमध्ये एक पोस्ट आहे पहा। याच्यामध्ये RBSKमध्ये टोटल वॅकन्सी 2 आहेत। RH हॉस्पिटल आणि SDH हॉस्पिटल, म्हणजे रुरल हॉस्पिटल आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये ह्या 2 जागा आहेत। BMS त्याचं शिक्षण असणं गरजेचं आहे। 28,000 त्याची सॅलरी आहे पहा। RBSK हे असते राष्ट्रीय बाल कल्याण सुरक्षा कार्यक्रम, जेव्हा शाळेमध्ये ग्रामीण भागामध्ये जे शाळा असतात त्या शाळेमध्ये तपासणी वगैरे त्यासाठी ही प्रोग्राम अंतर्गत हे जागा भरल्या जातात। त्यानंतर आहे मेडिकल ऑफिसर, याची एक फिमेल आणि मेल ह्या दोघांचे पोस्ट आहेत। तर मेलच्या 2 आहेत आणि फिमेलची एक पोस्ट आहे पहा। याच्यामध्ये पण सेम आहे, SDH आणि RH अंतर्गत होणार आहे। 28,000 सॅलरी आहे त्यांची। त्यानंतर नेक्स्ट आहे 5वी पोस्ट आहे GNM फिमेल, ज्यांचं GNM झालं त्यांच्यासाठी फिमेलसाठी खूप चांगली बातमी आहे ही। नर्सिंगमध्ये RH SDH आणि PSC आणि DH, म्हणजे सगळ्याच ठिकाणी हे धुळे अंतर्गत ही जागा भरणार आहेत। रुरल हॉस्पिटल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, प्रायमरी हेल्थ सेंटर आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, तर एवढ्या ठिकाणी जागा जी आहे तर 6 भरल्या जाणार आहेत। त्यानंतर यांचे GNM किंवा BSc जे काही झालेलं आहे दोन्हीपैकी कोणी फॉर्म भरू शकता। त्यानंतर सॅलरी जी असणार आहे 20,000 असणार। त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोग्राम असिस्टंट BPMO, एक वॅकन्सी आहे ब्लॉक सरकारी। त्यानंतर एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल मराठी 30 वर्ड्स पर मिनिट, इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट, ज्यांचं कोणतं टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे। कोणते पण ग्रॅज्युएट असलेलं भरू शकतो। 18,000 त्याची सॅलरी असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे फार्मासिस्टमध्ये आपण पोस्ट RBSK अंतर्गत भरली जातील। एक वॅकन्सी आहे, याचं सिंदखेडामध्ये याची वॅकन्सी पोस्ट आहे। सिंदखेडा B फार्म होणं गरजेचं आहे। D फार्मवाल्यांना नाही चालणार, फक्त B फार्मवाल्याला चालणार आहे आणि याची सॅलरी आहे 17,000 मित्रांनो पहा। त्यानंतर नेक्स्ट आहे पब्लिक हेल्थ डेंटिस्ट, मॅट्रिक जे आहे याच्यामध्ये ते पण दिलेलं आहे, जनरल कास्टनुसार दिलेले पहा। SC1 ST1 अशा प्रकारचे। तर पहा मित्रांनो, हा व्हिडिओ आहे, ज्यांना आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर अशा प्रकारचा कंप्लीट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आणखीन पुढे माझी माहिती सांगतो। तर पहा, याच्यामध्ये जो आहे व्हिडिओ जो आहे कंप्लीट हा 11 महिन्याचा असणार आहे। तर व्हिडिओ हा पूर्णपणे 11 महिन्याचाच असणार आहे, 29 दिवसांचा। कोणताही करार पद्धतीचा जर तुम्ही तात्पुरत्या पद्धतीचा जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला नियुक्ती ही 11 महिने 29 दिवसाचीच भेटती। त्या बॉन्डमध्ये तुम्हाला असं मेन्शन करून घेतात त्यांनी। त्यानंतर 1 दिवसाची तुम्हाला सुट्टी देतात। 1 दिवसानंतर सुट्टी दिल्यानंतर जर त्यांची इच्छा असेल किंवा त्यांना गरज असेल तर ते परत तुम्हाला काय करतात, 1 दिवसाची सुट्टी देऊन परत नेक्स्ट 11 महिने 29 दिवसाचा तो बॉन्ड करून घेतात मित्रांनो, ठीक आहे। तर अशा प्रकारची ही टेम्पररीची ही वॅकन्सी असते आणि ही जी वॅकन्सी असणार आहे नेक्स्ट 29 जून 2025 पर्यंत असणार आहे, म्हणजे जवळपास 11 महिन्याच्या जवळपास। ही पूर्ण तुमच्या शर्ती वाटी आहे। तर तुम्हाला जर अर्ज पाहायचा असेल तर तुम्हाला हे अर्ज या धुळेच्या जिल्हा परिषद वेबसाईटवर पण भेटून जाईल मित्रांनो। आणि हे फॉर्मची जी शेवटची तारीख आहे बा फॉर्मची अर्ज उमेदवारांना विविध नमुने घेतला अर्ज आवश्यक कागदपत्राच्या छायाचित्र सत्याप्रत आपले, म्हणजे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटचा झेरॉक्सचा सेट तुम्हाला काय करायचा आहे पूर्ण घेऊन या 18/3/25 ते 26/3/25, म्हणजे जवळपास ह्या 26 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचा दिवस वगळून तुमची जी काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत ते गव्हर्नमेंट सुट्टी आहेत त्या गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या सोडून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा। तर पहा, हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू होईल, वॉक इन इंटरव्ह्यू। त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण इंटरव्ह्यू घेतला जाईल। त्यामध्ये तुम्हाला जर त्यांनी सिलेक्ट केलं तर तुमची ईमेलवर तुम्हाला त्यांनी सिलेक्शन लिस्ट वगैरे पाठवले जातील आणि तुमच्या त्या ZP धुळेच्या वेबसाईटवर पण ते तुमचं अपलोड केलं जाईल। ही पहा त्याची काय सांगितलं याच्यामध्ये,
निश्चित सविस्तर तपशील वेळोवेळी महाआरोग्य.gov.in या वेबसाईटवर, म्हणजे महाआरोग्य.gov.in वेबसाईटवर ह्या सगळ्या गोष्टी अपलोड केल्या जातील. तर डॉक्युमेंट काय लागणार आहेत याच्यामध्ये, तुम्ही जी काय ॲप्लिकेशन करताय ते ॲप्लिकेशनची अर्हतबाबतची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, शैक्षणिक जे काय आहे, त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा TC दाखला, पासपोर्टचे 2 फोटो, शासकीय अनुभव, जर एक्सपिरियन्स झाला असेल तर त्याचं काउंट केलं जाते. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचं म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्म, एक कागद असतं सर्टिफिकेट, समजा स्मॉल फॅमिली नॉर्म, ज्यांच्यामध्ये तुम्ही मेन्शन करायचं असते की तुमचे 2च लेकरं आहेत, त्यासाठी तो सर्टिफिकेट असतो. त्यानंतर पोलीस कर्मचारी पडताळणी प्रमाणपत्र दाखला इथे आवश्यक आहे, म्हणजे तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट पण त्यांनी मागणार आहे. तो लगेच नाही भेटणार, पण तुम्ही ते फॉर्म कॅरेक्टरचा अप्लाय केला आहे म्हणून त्याची स्लिप पण घेऊन जाऊ शकता मित्रांनो. पहा कंप्लीट व्हिडिओ आहे. याची पूर्ण माहिती जी आहे महाआरोग्य.gov.in यावर, या वेबसाईटवर तुम्हाला PDF ॲप्लिकेशन वगैरे सगळं भेटून जाईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.